समता पतसंस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। 12 महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल 10% व्याज दर। संधी फक्त गणपती विसर्जनापर्यंतच। आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका। अधिक माहितीसाठी संपर्क 77 22 01 02 22। बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट। धन्यवाद। कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाड्यांचा ठेका नाशिक येथील एका कंपनीला दिला आहे। संबंधित ठेकेदार किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देत नसल्याचा आरोप कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरील कंत्राटी कामगारांनी करत त्यांनी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांनी कामबंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता। सदर पावित्र्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती व शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळाले होते। त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी घंटागाडी चालवून कचरा संकलित करण्याचं काम सुरू केलं होतं। दरम्यान ठेकेदार व कचरा गाडीवरील कंत्राटी कामगार यांच्यात चर्चा होऊन सदर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून शहरात कचरा गोळा करण्यासाठी गाड्या फिरताना दिसत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या कचरा संकलनाचा प्रश्न मिटला असला तरी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचं काम संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदारीमुळे झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असून कंत्राटी कामगारांनी जरी काम बंद पावित्रा घेतला होता तरी संबंधित ठेकेदारानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून शहरातील प्रत्येक घरात निर्माण होणारा कचरा संकलन करणं गरजेचं होतं। मात्र संबंधित ठेकेदारानं कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देता नागरिकांची गैरसोय केली आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारानं नगरपालिकेसोबत झालेल्या ठेका कराराचं एक प्रकारे उल्लंघन केलं आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होणे अपेक्षित असून भविष्यात ही परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदारावर वचक निर्माण करणं गरजेचं असल्याने कारवाई करणं गरजेचं आहे। आता कोपरगाव नगरपालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्याचबरोबर संबंधित ठेकेदार कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नसल्यास हा कंत्राटी कामगारांना एक प्रकारे अन्याय असून यावर योग्य ती कारवाई करणं प्रशासन व सरकारची जबाबदारी आहे। नमस्कार, आमच्या इथं 3-4 दिवस झाले घंटागाडी आलेली नाहीये, कारण की खूप त्रास होतोय। अक्षरशः आहे ना, पेशंट लोकांना नातेवाईकांना इथं उभं राहावंसं वाटत नाही, उलट्या होत आहे। 4-5 दिवस झाले तुम्ही बघू शकता। अक्षरशः आम्ही बायोच्या बॅगामध्ये वापरतोय ते, आम्हाला ना कचरा खाली करायला सुद्धा जागा नाही आहे। 4-5 दिवस झाले आमचे खूप हाल चालू आहे। जरा लवकरात लवकर आम्ही वारंवार आहे ना फोन केलेलं आहे नगरपालिकेवाल्यांना, ते म्हणतं पाठवतं अजून काही गाडी आलेली नाही आहे। तुम्ही ना लवकरात लवकर त्याची दखल घेऊन आहे ना लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा कचरा निदान हॉस्पिटलचा तरी कचरा लवकर उचलावा, निदान आम्ही तरी ना व्यवस्थित सेफमध्ये राहू शकतो। आज आम्ही सर्व कर्मचारी घंटागाडी कर्मचारी आज ह्या विषयामुळे थांबलोय की आम्हाला आज 300 रुपये ड्रायव्हरला रोज आहे आणि 265 रुपये क्लिनरला रोज आहे। तर आम्हाला एवढ्या वेतनमध्ये आम्हाला काही परवडत नाही, त्यामुळे आम्ही कामावर येत नाही। आणि आज आम्हाला खूप लोकांचे नागरिकांचे भागातून फोन येत आहेत, पण आम्ही काही करू शकत नाही। आम्हाला एवढ्या रोजामध्ये परवडत नाही, आम्ही काही येऊ शकत नाही। आणि आम्ही ह्या गोष्टीची ठेकेदारांना खूप सूचना दिल्या, भरपूर दिवसापासून सांगतोय, ठेकेदार याची दखल घेत नाही। आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहेत, ठेका भेटल्यानंतर आम्ही हे करू ते करू, पण रिन्यू चालू आहे त्यांचा ठेका, काय अजून ते चेंज होत नाही आणि ते आमची काही दखलच घेणार नाही। त्या कारणास्तव आम्ही आज थांबून घेतलेले, जोपर्यंत आमचा वेतनचा मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कामावर काही येत नाही। आणि आज जे कचरा डेपोवर मनाईवर आज नवीन माणसं लावले तर आमच्या पाठीमागून म्हणजे आज महिना झाला त्यांना 400 रुपये रोज आहे। आम्ही एवढ्या दिवसापासून करतो पण आम्हाला ते वेतन नाही दिला। आज तुम्ही महिनाभर पूर्वी लागलेल्या माणसांना 400 रुपये देतात, मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे देण्यासाठी तुम्हाला? निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। मान्सून धमाका 30 ते 70% भव्य सूट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे। तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव।